आमका नाका भाजप सरकार आमका नाका भाजप सरकार आमका नाका भाजप सरकार आमका नाका हुकुमशाही आमका नाका हुकुमशाही आमका नाका हुकुमशाही आमका नाका हुकुमशाही आमका नाका। बीजेपी हटाओ लोकशाही बचाओ, 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 बीजेपी हटाओ संविधान बचाओ, बीजेपी हटाओ संविधान बचाओ, बीजेपी हटाओ संविधान बचाओ, बीजेपी हटाओ संविधान बचाओ। एक दो बीजेपी को फेंक दो, एक दो बीजेपी को फेंक दो, एक दो बीजेपी को फेंक दो। नहीं डरेंगे राहुल गांधी नहीं डरेंगे, राहुल गांधी नहीं डरेंगे, राहुल गांधी नहीं डरेंगे। हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा। मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बियोतना रे बियोतना, राहुल गांधी बियोचना, बियोतना रे बियोतना, राहुल गांधी बियोचना, बिउचिना रे बिउचिना, सोनिया गांधी बियोचिना, बिउचिना रे बिउचिना, सोनिया गांधी बियोचिना, बिउचना रे बिउचना, राहुल गांधी बियोचना, बिउचना रे बिउचना, राहुल गांधी बियोचना, बिउचिना रे बिउचिना, सोनिया गांधी बियोचिना, बिउचिना रे बिउचिना, सोनिया गांधी बियोचिना। हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, अरे हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा, हाय साहेबा, हाय साहेबा, ईडी झाला हाय साहेबा। मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद। नहीं डरेंगे, नहीं डरेंगे, राहुल गांधी नहीं डरेंगे, नहीं डरेंगे, नहीं डरेंगे, राहुल गांधी नहीं डरेंगे, नहीं डरेगी, नहीं डरेगी, सोनिया गांधी नहीं डरेगी, नहीं डरेगी, नहीं डरेगी, सोनिया गांधी नहीं डरेगी, नहीं डरेंगे, नहीं डरेंगे, राहुल गांधी नहीं डरेंगे। एक दो, बीजेपी को फेंक दो, एक दो, बीजेपी को फेंक दो, एक दो, बीजेपी को फेंक दो। मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे। आम्ही आयला हिंगा सपोर्ट दिवपाक to आमचे leader Sonia Gandhi and our leader of opposition in parliament, our leader Rahul Gandhi. कित्याक ती चार्ज शीट फायल केलो तो ईडीन is a reminder आनी हांव कित्याक म्हणटा and slogan Volksgerman Schacht आणि तेणेय सांगलो
he spoke of one nation, so no other party. Opposition attack करून त्यांना अरेस्ट करताले भितर एक लिट्टन म्हणलो एक प्रोसिक्युटर आशिल्लो ग्रिल केल्लो क्रॉस एक्झामिनेशन एक्सपोज केल्लो हे पार्टीचे सरकाराचे वचपाक कोणागे गोरा फोडपाक कोणागे अटॅक करपाक सेम एज हिटलर they were street thugs and exposed केले हिटलर chancellor जालतेना concentration camp धाडलो 5 वर्सां उपरांत तो मेलो थिंगा हेंगा जाय they speak of one nation, one India, one election. They are talking indirectly only of one party. Congress party has fought for independence of India. BJP was not in existence at that time. Even the RSS never wanted independence and they were against independence. They even did not respect the national flag until recently. And they are trying to finish up a party which gave our nation independence. This is the level to which they are scared of the Congress party and they want to finish the Congress party just with the intention to silence an opposition, to decimate everybody and to make sure they will rule uninterruptedly. You talk of emergency. Is this not emergency by the back door using law enforcement machineries and all the prima facie? Podai to me, I will give you a case of Ajit Parwar. Is that a Maharashtrian? Teka raid kello, te fatlan davle tumi. Last time kit kela tumka join zalo. Ani magi teka case drop zali. Latest case I'm telling you is about NDTV, Pranoy Roy and Radhika Roy. Teka raid kello, te fatlan lagle. Ani magi kit zale. Tene Adanik viklo, tenge shares. Ani ata last October and एक रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट फाईल केला सांगपाक काय केस ना हिंग गोंय पासून एक मुख्यमंत्री आशिल्लो तेणे सांगलोले केस घालात ऑपोजिशन बिजी दवरात रेड मारात अरेस्ट करात तेंचे नाव कवर करात त्यान मागीर केस आनी 5-10 वर्सांनी कवर जातली ह्या सायडी हांव सोंपलो आनी अशें करून ही टॅक्टीक यूज करताली आनी हेणे म्हाका दिसता तेणे सांगला तेंका अशें कर म्हण आणि ते करपाक लागले आणि सगळे ऑपोजिशनाक एक दुसऱ्या फाटी लागले आणि भितर उडोवपाक लागले आज तूं चोय कोणा चोर म्हणले कोणा रेपिस्ट म्हणले कोणा कितें म्हणलं ड्रग माफिया म्हणलं एक पाब्लो एस्कोबार म्हणलो वॉशिंग मशीन म्हणले सगळे वॉशिंग मशीनां धुवन गेले केस गेले केस काबार हें कितें जाय ती काँग्रेस पार्टी जॉईन जाली म्हूण बीजेपीन Congress party kabar korpak. We will not allow this to happen. The Congress party lives throughout the hearts and minds of every good Indian. And I can assure you, the time has come for revival. We will revive, we will win, we will destroy the evil forces. Thank you. Organization, दूसरे आमचे आमदार, अध्यक्ष, देशभर एक आंदोलन झालेले हा आजच्या दिसाक खास करून या बीजेपीच्या सरकाराचे शेजारी सोयरे जावं ईडी सीबीआय आयटी हाचे विरुद्ध आज एक प्रोटेस्ट देशभर याच दिसाक चलता भावनो भयणीनो तुमकां सगळ्यांक खबर आसा की हो प्रोटेस्ट खास करून is not only with false cases on Madam Sonia Gandhi or Rahul Gandhi or the Congress leaders or the National Herald, but आज
This is against the opposition. आणि जेन्ना ऑपोजिशनाचो आवाज बंद करपाक देशभर एक प्रयत्न जालोलो आसा, फॉल्स केसी घालून ईडी बरे आपयन कॉम्प्रोमाइज करून हे लीडर घेऊन हे बीजेपीन दिसता राज्यामध्ये वॉशिंग मशीनाक ताका धुयतय आणि पवित्र जाता. आज दुख जाता कित्याक आमच्या संविधानान जे एक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आशिल्ले तेजो दुरुपयोग करपाक आमचे हे बीजेपीचे लीडर उजार करून पॉलिटिकल सिस्टम चेंज करपाक, संविधानान जे बरयलां हेजे उल्ट करपाक आज प्रयत्न केलेले आहा. देर इज नो लॉ टुडे इन इंडिया, देर इज ओनली लॉ फॉर बीजेपी मेन, लॉ फॉर बीजेपी मेन, बाय बीजेपी मेन आणि ऑफ बीजेपी मेन. हे हांव कित्याक सांगता, कित्याक ज्या पद्दतीन डिफेक्शनां करपाक दुरुपयोग जाता, पॉलिटिशियनाचेर प्रेशर घालता. आज डिफेक्टर जे आमच्या गोंयांत जे आमदार हे घातकी आज डिफेक्टर जे गेले आणि हेंचेर बाब मनोहर पर्रीकरान एक एलिगेशन घातलेले जे बाब अमित पाटकरान सांगला ते भाशेन 35,000 करोडाचो घोटाळा म्हणून. आणि त्या वेळार लोकांकूय सारखे दिसले बीजेपीचो सरकार आयलो, पण हो मनीस जो करपाचो जो आशिल्लो आज कालच्या दिसाक मुखेलमंत्री म्हणूंक लागलो मडगांवच्या गांवांत आजचे दिन आने वाले हे म्हणून. तर हे आजचे दिन लोकांक फटोवपाक हे भ्रष्ट जुमला पार्टीचो ज्या पद्दतीन पुलिसाचो वापर करता, आमचे सोशल एक्टिविस्ट जावं एनजीओ जावं एक्टिविस्टाक फियर फॅक्टर घालपाक, टेररिस्टा भाशेन हेंका करपाक हेंचेर म्हाका दिसता बोलते बोलते सेक्शनां घालून आज लोकांक हे त्रास करता. जेन्ना ईडीचो रोल आसपाक जाय, ज्या पद्दतीन आज जावं अडानी जावं अंबानी हेका एक्सपोज केलेले आमच्या देशाचे लीडर बाब राहुल गांधीन, ज्या पद्दतीन आज गोंयांत इतले करप्शन चलता, स्मार्ट सिटी या जाग्यार पासून करप्शन चलता, लँड स्कॅम चलता. कालच्या दिसाक जोड 43 क्रोजाचे कोकेन गोंयांत आयिल्ले आसा. खुंयच्यान आयले, कोणान हे कोकेन हाडपाचो प्रयत्न केलो, हे ड्रग्साचे जे गोंयांत जाता. आज मुखेलमंत्री म्हणटा आपूण अमित शाह लागीं उलयतलो म्हणून. इतली वर्सां जाली हे ड्रग्साचे कारभार गोंयांत जे जाता वाडत आसा. आणि खास करून जेन्ना अधिवेशनाच्या मुखार फॉल्स उनके ड्रग्स मेवले, उनके मनीस इन्वॉल्व आहे म्हणून नांव काडटा. अटाला पासून पत्तो गोंयांत आयलो. दूख म्हाका जाता ह्या सरकाराक जे सारखे इश्यू आशिल्ले, ओरिजिनल इश्यू आशिल्ले, जावं अनएम्प्लॉयमेंट, ज्या पद्दतीन गोंयांतूच न्ही देशभर जो इश्यू अनएम्प्लॉयमेंटाचो आसा, करप्शनाचो आसा, त्या सरकाराक पळोवंक ना. त्या सरकाराक जेन्ना आमचो लीडर बाब राहुल गांधी कन्याकुमारी तो काश्मीर भोंवलो, यात्रा घेवन भारत जोडो यात्रा घेवन भोंवलो मोग लोकांक एकठांय करपाक, हे म्हाका दिसता हेंका हूंय ना हूंय दुखले आनी प्रयत्न केलो तेजो आवाज बंद करपाक. पूण राहुल गांधीन आमकां सगळ्याक सांगला धरोमत ताच्या रोगतान गांधीचे रगत आसा. गांधीचे रगत त्या देशा पासून ते झुजले आणि तेजे फॅमिलीन रगत आपले दिले. तेगेली जी शामाय आशिल्ली इंदिरा गांधी, शी वॉज शॉट डेड when he was 14 years old. तेगेलो पाय बाब राजीव गांधी, he was assassinated when Rahul Gandhi was 21 years old. He has given, their family has given enough for our country. आणि आज जेन्ना तो मुखार सरता आमगेले कर्तव्य जाता. ऑपोजिशन म्हणटोच सगळे ऑपोजिशनाचे पार्टी न्हय काँग्रेसूच, ऑपोजिशन म्हणटोच मिडिया येता,
जेन्ना तुम्ही कितें एक्सपोज करपाचो प्रयत्न करता तुमचेरूय दुबाव हाडटा. जेन्ना NGO एक्टिविस्ट हे फॉल्टी पॉलिसी ह्या सरकाराचे विरोध जेन्ना येता तांकां एंटी नॅशनल म्हणटा. हो कसलो कायदो? आज ही हुकुमशाय, ही दादागिरी खास करून ह्या दोतोर प्रमोद सावंत सरकाराचो जो एक भाग आसा आणि डबल इंजिन सरकाराचो दुसरो भाग आसा. ज्या पद्धतीन ह्या देशांत आणि ह्या खास करून आमच्या गोंय राज्यांत ज्या पद्धतीन लूट चल्ल्या, प्रत्येक खात्यांनी लूट, हजारांनी कोटी रुपया. आज इतले सगळे फिगरूय सगळे फेक केलेले आसा. आणि जेन्ना तुम्ही म्हाका सांगात लास्ट 10 years एज अ सिंगल BJP MLA मिनिस्टर हॅज बीन रेडेड बाय ED म्हणून तुम्ही ऐकलेले आसा, IT म्हणून ऐकलेले आसा. हे दाखवून दिता एटिट्यूड. आणि आम्ही सदांच आमचे देशाचे लीडर बाब राहुल गांधी आणि त्याच्या सांगाताक सदांच आसतले. डिसिजनां जाली डेट इक्विटी कन्वर्जन करपाची. ते AJLचे 700 शेअर होल्डर मेंबरांनी एक एक्झिक्युटिव्ह जनरल बॉडी घेऊन ऑफिशियली ते पास केल्ले आसा. आम्ही आज पळयता की आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही केस खरें म्हणल्यार सुब्रमण्यन स्वामी 2013 फायल केल्ली. ताज्या उपरांत मोदी आणि शाह केस हायजॅक केली आणि खंय तरी आज पॉलिटिकल वेंडेटा चालला. आता ED 364 दीस उभी रावले आणि 365th डे ते चार्जशीट फायल करता. गेल्ली 11 वर्सां हे भाजपाचे सरकार आज पावरान आसा पूण तांकां अजून मेरेन प्रूव्ह करपाक जावना. हो जो सगळो कारस्थान जो चल्ला हो एक पॉलिटिकल विच हंट. खंय तरी ऑपोजिशनाचो आवाज दामपाचो प्रयत्न चल्ला. आमचे लीडर श्री राहुल गांधी आज पुराय देशभर भोंवतात. तांणी काश्मीर टू कन्याकुमारी भोंवून लोकांच्यो समस्या, लोकांचे इश्यू, लोकांचे प्रश्न कितें आसा ते जाणून घेवपाचो एक प्रयत्न केलो. ताच्या उपरांत कळून आयले की आज पिछले वर्गातले जे लोक आसात तांकां खंय तरी आज आरक्षण हे जाय त्या पद्दतीन मेळना. म्हणून काँग्रेस पक्षाचो डिमांड आशिल्लो की देशान कास्ट सेन्सस जावचो. ही मोहीम तांणी पुराय देशभर चालू केल्या. काल आम्ही पहिले दुर्दैवाची गोष्ट पेडणेच्या गावान आंबेडकर जयंती दिसा एक चली जे दलित समाजाचे आशिल्ले ताचेर कोणे तरी थंयच्या एका स्थानिक मनशान मारण करपाचो प्रयत्न केलो. एका भुरग्यान ताचेर हात घालपाचो प्रयत्न केलो. त्या दिसा रातची ते आणि ताची आवय पुलीस स्टेशनार गेली कंप्लेंट फायल करपाक. 14 तारखेक जाल्ली केस आज आम्ही 16 तारखेक आसा. अजूनही त्या मनशाचेर FIR जायना आणि अजूनही तो भुरगो अरेस्ट जायना. तुम्ही पळयात की या प्रमोद सावंताच्या सरकारान दलित समाजाचे चली जाचेर अत्याचार जाता, ताचेर अन्याय जाता, ताचेर मारहाण जाता, ताचेर कसलोच एक्शन जायना. PI त्या चलयेक सांगता की तू ती केस फाटल्यान घे, आम्ही त्या भुरग्याक सांगता आणि तुजेर काय जावचें ना. म्हणजे चल्ला कितें? जर तर त्या चलयेचो रेप जाल्लो किंवा मर्डर जाल्लो हे प्रमोद सावंत सांगता आशिल्लो उगिरा म्हणून. म्हाका दिसता आज ज्या पद्दतीन गोंयान भ्रष्टाचार चल्ला, फाटल्या दिसांनी आमी पळयलें आमचे युवा पिढी गोंयची नोकरेक लागून पयशे दिवन जॉब घेतात. आज गोंय म्हणटा ते अनएम्प्लॉयमेंटाक नंबर 1 व्हरून दवरिल्ले आसा ह्या सरकारान. सो ह्यो सगळ्यो आज मुद्दे जे आसात मेन मुद्दे हे दामपाचो प्रयत्न करपा लागून ते आज ऑपोजिशनाचो आवाज दामपाचो प्रयत्न करतात. हांव ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आणि तांच्या सगळ्या लिडराक सांगपाक सोदता की तुम्ही कितलोय प्रयत्न केलो आमचे लीडर राहुल गांधी उगी रावचे ना आणि तुम्ही तांचो आवाज बंद करपाक शकचे ना. आज पुराय देशभर प्रत्येक काँग्रेसीचो कार्यकर्तो हो आज हे उलयतलो तुमची सगळी जी काळी कर्तुकां ही सगळी भायर काडटलो. तुम्ही कितलोय प्रयत्न केलो पूण आमचे आवाज तुम्ही थांबपाक शकचे ना. आज आम्ही हांगा निषेध करपाक आयिल्ले. आज तुम्ही पळयात की हे ED
जेन्ना इलेक्शनां येता, जेन्ना कोणाचेर दबाव घालपाचो आसता तेन्ना हे डिपार्टमेंट घरा वचून लोकांक उबारता रातचे. जेन्ना फाटी डिफेक्शन जालें तेन्ना आमी पळयलें की एका आमदाराक उबारपाक गेल्ले म्हणून तो सगळ्यांक घेवन गेलो. हे बीजेपीचे सरकार याद करा 2011तले दीस स्वर्गीय मनोहर पर्रीकरान सांगिल्लें गोंयांत 35,000 कोटी रुपयाचो मायनिंग घोटाळो जाला म्हणून. खंय गेले ते 35,000 कोटी? या ईडी डिपार्टमेंटाक विचारता कोणे खाले 35,000 कोटी सांगचे तांणी. हे विचारपाक आयिल्ले आज आमी हांगा. गेली 12 वर्सां जाली हे सरकार सांगता 35,000 कोटीचो स्कॅम ना, फक्त 350 करोड रुपयाचो स्कॅम. जाल्यार उरिल्ले पयशे खाले कोणे हे म्हाका दिसता प्रमोद सावंतान गोंयच्या जनतेक सांगचे पडटलें. जे तुम्ही आरोप करताले तेन्नाचे जे मुख्यमंत्री काँग्रेसीन आशिल्ले आज तुमचे बरोबर आहा. कित्याक जागा तुम्ही अरेस्ट करना, कित्याक भितर उडयना? हे म्हाका दिसता गोंयकारां मुखार येवपाक जाय. तुम्ही आमचो आवाज दामपाचो प्रयत्न केलो म्हणून आमी उगी रावपाचे ना. आमी ज्या पद्दतीन ईडीचो वापर चल्ला, ज्या पद्दतीन ईडी 365th दिसा चार्जशीट फायल करता, वी कंडेम इट. ताचो निशेध करपाक आज आमी हांगा जमिल्ले आसा. So yesterday 43 crore drug has been caught. What do you like to say? This Dr. Pramod Sawant is taking as an achievement. The highest drug consignment passing through Goan borders and being caught in Goa, can this be an achievement? And what guarantee is there that it was only 43 crores? The cocaine that was caught, and these drug cases are going from bad to worse. I in the assembly had raised, I am मुखेल मंत्रीक सांगलेलें की गोंयचो पाब्लो एस्कोबार कोण हे सगळे ड्रग्स जावं गांजा, कोकेन सगळे तरेचे जे हे ड्रग्स हिंगा गोंयांत येता. The end result is Goa. If you look, a consignment few months ago was caught in Gujarat and Delhi of about 3,000-4,000 crores. This substance abuse जे पड गोंयांत जाता, this is because the police are hand in glove. There is absolutely breakage in the system. You cannot claim people are losing their life, innocent youth are losing their life. And who is the mastermind? And this cannot happen without the support of politicians. This cannot happen without the support of the police personnel. So I charge that this government seems to be hand in glove. Otherwise, गोंयचो पाब्लो एस्कोबार कोण ते प्रमोद सावंतान दाखोवन दिवपाक जाय. Who is controlling this? This absolutely cannot happen without the support and the open support of the politicians and the police. Thank you.